कोणाचं बरोबर मिल रहा है ओ दादा त्यांनी देखील काल बघितलं करायचं का काही जण म्हणतात की गर्दी झाली नाही, कोणी जास्त दिसत नाही. सर आता शेतीचे मशागतीचे काम आहे, त्यातले त्यात सूर्य आग ओकतोय. मनोज दादाचं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजासाठी मी बलिदान गेला माझा तरी चालेल, पण मला एकही बलिदान जाऊ द्यायचं नाही. हे काळजीपोटी मनोज दादांनी आवाहन केलेलं आहे. पण घरी राहतील ते मराठी कसले, जे जातीवंत कट्टर मराठी ते या ठिकाणी आलेच आहे. मनोज दादा कंटिन्यू आपण बघू शकता पत्रकार परिषदमधून कंटिन्यू सांगतात की सगळ्यांनी घरी जा, मी एकटा बसतो. हे तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही म्हणता की गर्दी कमी झाली का, गर्दी आली नाही का? गर्दी आम्हाला जेव्हा जेव्हा दाखवायची काम पडलं, दोनदा नारायणगडवर दाखवलं, दोनदा मुंबईला दाखवलं, एकदा या आंतरवाली सराटीत दाखवलं. अजून एकदा गर्दी जर पाहिजे असेल तर नका देऊ आरक्षण, तुम्ही नका मागण्या मान्य करू. मग पहा 2-3 दिवसांनी तुमची गर्दी कशी मस्ती उतरवतो आम्ही तर गर्दीची. काय वाटतं बरं आता विखे पाटील येत आहेत पण सगळ्या मागण्या मान्य होतील? आम्हाला कालच त्यांनी जेव्हा सकारात्मक भूमिका घेतली होती तेव्हाच वाटत होतं की आता मनोज दादाला उपोषणाला बसायची वेळ येणार नाही. त्यांनी जाताना सांगितलं होतं संध्याकाळी रात्री उशीर जरी झाला तर विभाग आयुक्ताला भेटून आम्ही तुम्हाला फोन करून सांगतो. त्यांनी अजूनपर्यंत फोन केलेला नाही. मनोज दादा उपोषणाला बसलेले, जेवढा वेळ त्यांना तळपवला जाईल समाज तेवढा आक्रमक व्हायला तयार होईल. जर आपण पाहिलं तर समजा या अगोदरची उपोषण हे सावलीत होते, पण मात्र हे कडक उन्हात आहे ना. अहो आमच्यावर उन्हाळाच आलेला आहे ना, म्हणजे आमच्या लेकरा बाळावर उन्हाळा आलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बा आम्ही असं उन्हात तसं उन्हात आहे. तर त्याच्यामुळे आता ते म्हणले की मी एकटा उन्हात बसतो, मी गेलो तरी चालेल, कुठेतरी या समाजाला न्याय भेटेल. कारण आता बघा ना तुम्ही, मनोज दादांनी जेव्हा सांगितलं की मी उन्हात उपोषण करणार, सरकारचे धाबेदान आणले सरकार, कारण त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला तर एकही आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान जे कोणी असेल हे नुसते नावाला पद आहे,
ते आमचे सेवक आहे, नौकरी आमचे, आम्ही त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यांना फिरणं मुश्किल होईल, त्यांच्या घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल, एवढं या मराठे सांगू शकतात तुम्हाला. काय सांगाल बरं, जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली, काय भावना आहेत? आता सकाळचे 10:30 वाजायला लागलेले आणि 10:30 वाजता सूर्य आग ओकायला लागलेला आहे. हे गेंड्याचं कातडीचं सरकार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करतील अशी आशा आम्हाला वाटत नाही. काल विखे पाटील आणि प्रसाद लाड हे आंतरवाली या ठिकाणी आले होते, त्यांची भंभेरी उडाली होती. मनोज दादांनी जेव्हा 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं त्यांनी जे पत्र आपल्याला मुंबईला दिलं होतं ते दाखवल्यावर भंभेरी उडाली. ते म्हणले 58 लाख नाही पण 12 लाख शिंदे समिती स्थापन झाल्यापासून वाटप झालेले आहे. येत्या 1 महिन्यात आम्ही ते वाटप करू. सातारा गॅजेटला चॅलेंज होऊ शकतं, ते लागू करू शकत नाही असंही ते म्हणाले. मनोज दादांनी त्यांना सांगितलं सातारा गॅजेट ताबडतोब लागू झाला पाहिजे. शिष्यवृत्ती 80,000 मुलांना जी बंद पडलेली ती भेटली पाहिजे. सारथीच्या सगळ्या योजना चालू झाल्या पाहिजे. ओबीसी मंत्रालयाप्रमाणे मराठा मंत्रालय हे झालं पाहिजे आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ताबडतोब निधी मिळाला पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे, या मागण्या होत्या. विखे पाटील यांनी काल सकारात्मक भूमिका घेतली होती. शिष्यवृत्ती लागू होऊन जाईल, सारथीची योजना चालू होतील, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला 275 कुटुंबाला मदत मिळालेली आहे, 31 कुटुंबाला सोमवारपर्यंत देऊ. हैदराबाद गॅजेटनुसार विभागीय आयुक्त अधिकारी घरोघरी पाठवून कुणबीचे दाखले देतील. हे सगळं सांगितलं, फक्त तुम्ही उपोषण करू नका असं म्हणले. पण या सरकारचा तोंडी विश्वास मनोज दादा ठेवू शकत नाही. मनोज दादांचं म्हणणं होतं तुम्ही मला लेखी द्या, तर काल त्यांनी वेळ घेतला होता. ते म्हणले आम्ही विभागीय आयुक्तांना भेटतो आणि त्या ठिकाणून विभागीय आयुक्त जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही करतो. तर आता 10:30 वाजलेले आहेत. आपलं विखे पाटील हे मनोज दादाच्या भेटीसाठी संभाजीनगर येथून निघालेले, अवघ्या अर्ध्या तासात या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यांनी जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मनोज दादाला आमचं सांगणं आहे तुम्ही उपोषण सोडा, तुम्ही जो आदेश देताल तो आम्ही फॉलो करायला तयार आहे.